स्वागत है गाइस आज सभी का मेरे नए व्हिडिओ में। तर आज मित्रांनो आपण आपल्या आजीच्या हातचं भरीत कसं बनवतात हे आजच्या व्हिडिओच्या संदर्भात आपण माहिती करणार आहे। तर त्याच्यासाठी लागतात मोठी मोठी वांगी। चला मग आपण अगोदर घेऊया मोठी वांगी। तर मित्रांनो बघू शकता मोठी मोठी वांगी आणलेली आहेत आपण। त्याचं ते थोडंसं काढून घेऊया आणि चूल पेटवायची तयारी करूया। ही बघू शकता मोठी मोठी वांगी आहेत। मोठी वांगी आणायची। भरीत करताना नेहमीच वांगी ही मोठी घ्यायची आणि त्याचा देठ इथून काढायचा। इथून बघू शकता थोडासा देठ राहिला पाहिजे आणि चिरून काढायचा। तर मित्रांनो ही जी आहेत ना वांगी लोक ह्याचं देठ असं काढून घ्यायचं। काटा टोचला। बघू शकता असा देठ तोडून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सगळे वांग्यांचे देठ तोडून घ्यायचे आहेत। चिरून काढायचे। हे बघू शकता असं तोडून अशा पद्धतीने देठ तोडून घ्यायचे आहेत आणि ह्याचे काटे जळून जातात आपण आरात टाकल्यानंतर। तर ही आपल्या पिशवीत सोडून घेऊया आणि लागूया चुली पेटवायच्या तयारी। तर मित्रांनो बघू शकता ही चूल पेटलेली आहे। चुलीत आरबी पडलेला आहे। आपलं वांग टाकलेलं होतं आपण। हे बघू शकता वांग खूपच मोठं वांग होत आहे। 3 वांगे आपण 3 वांग्याचं भरीत करत आहे। तुम्हाला एक्झॅक्टली किती वांगी लागतात हे तुमच्या मनाने तुम्ही घेऊ शकता। खूपच मस्त आहारातलं हे भरीत लागतं। तुम्ही एक बार नक्की ट्राय करा। ट्राय करून मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हे भरीत कसं लागतं मित्रांनो। इतकं मस्त आणि छान होणार आहे आजचं भरीत। ह्याला असंच आपण 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आणि थोड्या वेळानंतर आपण काढून घेऊया। तर मित्रांनो ही बघू शकता वांगी अशी खूप मस्तपैकी भाजून झालेली आहेत। हे असा चगदा गेला पाहिजे यांचा चगदा बघू शकता। हा चगदा गेलेला आहे वांग्याचा। हे बघू शकता असं वांग घासलं की चगदा गेला पाहिजे। म्हणजे ह्याचाच अर्थ म्हणजे काय की हे भरीत खूप छान झालं आणि वांग बी खूप मस्तपैकी शिजलेलं आहे आतल्या आत। तर हे वांगचं भरीत आमची आजी आम्हाला करून खायला घालायची। आज तुम्हाला ह्याची रेसिपी कशी असते ही मी शिकवणार आहे। तर चला तर मग आता आपण आतून एक ताट घेऊन येऊया आणि वांगी सोलून घेऊया। तर मित्रांनो ही वांगी अशी मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहेत। बघू शकता हे वांग भाजलेलं आहे मस्त पैकी। तर ह्याच्यावरती टारपल काढून घ्यायचं आहे। टर्पल असं काळं मस्त ह्याच्यात थोडंसं टर्पल राहिलं पाहिजे। वांग्यात थोडंसं टर्पल राहून द्यायचं मित्रांनो। बरं का मित्रांनो हे जे आहे ना हे टर्पल थोडंसं वांग्याच्या भरीतच राहिलं पाहिजे आपलं। म्हणजे कसा विषय होतो वांग खायला मजा ती थोडंसं करपट राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये। तर हे बघू शकता असं मस्त पैकी भरीत हे भाजून झालेलं आहे आपलं। तुम्हाला वाटेल राख असते ह्याच्यात पण हे राखच मस्त चव देतं। तर मित्रांनो हे दुसरं वांग आहे। अशा पद्धतीने आपण हे बी सोलून घेऊया। तुम्ही वांगवत भरीत ह्याच्या आधी खाल्लेलं नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण हे आमच्या आजी आम्हाला खूप मस्त लागतं। खायला खूपच मस्त लागतं मित्रांनो। त्याची मस्त भाजी पाहिजे हे कळलं आपोआप गेलं पाहिजे असं बोलतो वांग चिकन भाजी गेला आपण काढली तर ह्याच्यानंतर प्रोसेस काय मित्रांनो हे पुढे पाहिजे। तर मित्रांनो ह्याच्या पुढची प्रोसेस अशी होणार आहे मीठ आणि हे बघू शकता तेल घ्यायचं आहे आपण। आपल्याकडे 3 वांगे आहेत म्हणल्यावर एक पळी तर तेल आपल्याला लागेल। एक पळी नाही अर्धी पळी घ्यायची अशी वांग टाकून घ्यायची आणि बघू शकता मित्रांनो हे असं टाकून झाल्यानंतर तेल टाकून झाल्यानंतर एक फुलपात्र घ्यायचं आहे। चमचा अजिबात घ्यायचा नाही कारण का तर चमचा घेतल्याने काय होतं आपल्याला नीट खिसा येत नाही आणि चेंगरा येत नाही। त्याच्यापेक्षा काय करायचं बघू शकता असं
चेंगरून घ्यायचं आहे असं बघू शकता. हे सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो, जर वांग जर किडका असेल तुमचं तर त्याच्या आळ्या बघून घ्यायच्या, नाहीतर आळ्या बी चेंगरून खाताल, तसं काय होऊ नये. बघू शकता चेंगरून घ्यायचं आहे. वांग्याच्या भरीतात मित्रांनो नेहमीच मीठ टाकायचं नसते, चटणी टाकायची नसते. आणि तुम्ही चटणी टाकून उगाच ते खराब होते चव त्याची, तर असं काय तुम्ही करू नका. आणि नेहमीच भरीत खाताना मित्रांनो, भरीत खाताना ना नेहमीच भरीत खाताना मित्रांनो बाजरीच्या भाकरीसोबतच खायचं. कारण का तर बाजरीची भाकरी ही खूप चविष्ट असते आणि त्याने चव अधिकच वाढते. तर हे आपण आपलं भरीत बघू शकता आहे असं झालेलं आहे. खूपच मस्त आपलं भरीत झालेलं, वास तर खूप छान येते. असं छलून घ्यायचं आहे, 1 2 ते 3 मिनटं असं छलायचं आहे. होणार आहे आपले भरीत. ही रेसिपी आजीच्या हातची आहे. मला बी ही आजीनं शिकवलं, मी आजीचं बघूनच शिकलेलो आहे मित्रांनो. तुम्ही एक बार घरगुती करून बघा, तुम्हाला बी खूप आवडेल. चविष्ट प्रकारचे वांग्याचं भरीत. तर मित्रांनो, हे छलत असताना थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बघू शकता मीठ, ज्याला जास्त मीठ आवडतं त्याने जास्त मीठ टाकू शकता. आणि वांग्याच्या भरीतात नेहमीच चटणी ही टाकायची नाही, अजिबात चटणी टाकायची नाही. ज्याला आवडते ते टाकू शकतं, पण भरीत हे मिठाचंच असतं. तिखट टाकल्याने चव थोडीशी बिघडते, त्यामुळे हे असं चवीने छलतच मीठ टाकायचं नाही, तर मीठ ह्याच्यात पसरत नाही. कारण का तर हे खूपच चिकट पदार्थ आहे आता, आणि त्याने मीठ सगळीकडे पसरत नाही आहे. त्याच्यामुळे काय असं सफाई करून घ्यायचं ताटातच. हे बघू शकता तुम्ही. मस्तपैकी छलून घेतल्यानंतर असं सपाट करून घेतल्यानंतर आपल्याला चवीनुसार सगळीकडे मीठ टाकायचं आहे, सगळीकडे टाकायचं पसरून मीठ. आणि मीठ हे जास्त टाकायचंच नाही, कारण चव देत नाही मीठ. पण वांग्याचं भरीत हे कमी मीठ आणि वांग जास्त असं लागलं पाहिजे. त्याने काय होतं मित्रांनो, चव खूप मस्त लागते. तर हे बघू शकता, असं फिरसे छलून घ्यायचं आहे आपल्याला. हे असं छलून घेतल्यानंतर खूपच मस्त असं चव देतं. तर मित्रांनो, आपलं छलून झालेलं आहे. मित्रांनो, छलून झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो.